नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोनपे मध्ये आपलं स्वागत आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघातला जाहीर प्रचार संपायला 4 ते 5 ते 6 दिवसांचा अवधी राहिलेला असताना पडद्यामागच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे। खरं म्हणजे जशी ही लोकसभा निवडणूक आहे तशी या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची देखील चाचपणी करण्याचं काम स्थानिक माजी आमदार आणि खासदार करीत आहेत। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोपरगाव विधानसभा मतदारसंघ। या विधानसभा मतदारसंघात आज खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी आमदार आशुतोष काळे मैदानात उतरले। ते एवढ्या दणक्यात मैदानात उतरले की 39 ते 40 डिग्री तापमान असताना त्यांनी ते चक्क लोखंडे साहेबांबरोबर फुगडी खेळले कॉन्क्रीटच्या किंवा त्या डांबरी रस्त्यावर। एवढे दणक्यात ते उतरले। खरं म्हणजे आता कोपरगाव विधानसभा संघापुरतं जर बोलायचं ठरलं तर या मतदारसंघामध्ये ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्प्लिट झालं, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, त्यावेळेस आशुतोष दादा अजित दादांकडे गेले। ते मुळात याच बोलीवर गेले असतील की तुम्हाला पुन्हा आम्ही विधानसभे निवडणुकीमध्ये तिकीट देऊ। मग तिकिटाचा जर शब्द आधीच घेतलेला असेल तर मग त्यांचं ठरलं यात नवल नाही। त्यामुळे कोपरगावमध्ये काळेंचं ठरलं, पण त्यांचे प्रतिस्पर्धी असलेलं कोल्हेंचे घोडं कुठं अडलं हा आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे। असं म्हणतात, असं सांगतात, असा दावा केला जातो की अजितदादांनी यापूर्वी ते सत्तेत असताना आशुतोष दादांना फार मोठ्या प्रमाणावर निधी दिला। ती संख्या सांगितली जाते 2.5 ते 3,000 कोटी। आपल्याला माहित नाही अशी चर्चा आहे। आणि जर इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी दिला असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेसची स्ट्रॅटेजीच आहे की आपल्या मतदारांना, आपल्या आमदारांना मोठ्या प्रमाणावर निधी देऊन पक्ष आणि आमदार बलवान करायचा ही राष्ट्रवादी काँग्रेसची जुनीच रीत आहे। आणि म्हणूनच अजितदादांविषयी आधी काँग्रेस पक्ष तक्रार करत होता आणि मग ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस सुद्धा शिंदे गटाचे आमदार दादा निधी वाटप करताना दुजाभाव करतात, आपल्या पक्षाच्या आमदारांना सर्वाधिक निधी देतात, अशी तक्रार आधी काँग्रेसची होती। नंतर फुटलेल्या किंवा फुटत असताना शिवसेना आमदारांची सुद्धा होती। तर मोठा निधी मिळाला, शिवाय आमदारकीचा शब्दही मिळाला। त्यामुळे दादांचं ठरलं। आता आपण विचार करू किंवा आता आपण हे बघू की कोल्हेंचं नेमकं कुठे अडलं। याचं कारण असं आहे की कोपरगाव तालुक्यामध्ये काळे आणि कोल्हे या दोन्ही गटाचं बल समान आहे अशी मागची विधानसभा निवडणूक सांगते। आता माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि त्यांचे चिरंजीव विवेक भैया कोल्हे यांना या लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचं आहे। आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष दादांचं ठरलं, कारण त्यांना आधीच त्यांच्या दादांनी शब्द दिलेला आहे। यांचे दादा आहेत किंवा यांचे पक्षश्रेष्ठी आहेत देवेंद्रजी फडणवीस। त्यांना देवेंद्रजी फडणवीसांकडून शब्द हवा आहे, म्हणून त्यांचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय असले तरी कोल्हे परिवारातलं अद्याप कुणीही लोखंडेंच्या व्यासपीठावर म्हणजे एका अर्थाने एकनाथजी शिंदेंच्या व्यासपीठावर दिसलं नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव मी याच्यासाठी घेतलं की ही लढत एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिष्ठेची केली आहे। त्यांनी आधी प्रचार सभेच्या निमित्ताने येथे हजेरी लावली, नंतर इथे अर्धा दिवस देऊन विविध समाज घटकांची चर्चा केली। त्यांचे दूत मंत्री दादा भुसे हे येथे ठाण मांडून बसलेले आहेत। पडद्याआड जे इलेक्शनच्या हालचाली कराव्या लागतात त्या ते करत आहेत। पण इकडे जर कोपरगावचं राजकारण बघितलं, आगामी 3-4 महिन्यातच विधानसभेला सामोरं जायचं आहे आणि कोल्हे परिवारासमोर निवडणुकीसाठी कुठली मूग घ्यायची ते तर भाजपच्या म्हणजे भारतीय जनता पक्षात आहेत। त्यांचं आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं पटत नाही। गणेश कारखान्यावरून संघर्ष झाला आहे। शत्रूचा शत्रू
तो आपला मित्र या नात्याने विखे आणि काळे यांची जवळीक वाढली आहे. त्याचबरोबर गणेश कारखान्यामध्ये विखे पाटलांचे प्रतिस्पर्धी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समवेत विवेक भाई यांची युती आहे. त्यामुळे वातावरणामध्ये ताणतणाव आहे, ताणाताणी आहे. अशाच वातावरणामध्ये लोकसभा निवडणूक आता म्हणजे तिच्या शेवटाकडे चालली आहे किंवा तिच्या अत्योच्च बिंदूकडे चालली आहे. त्यानंतर लगेच विधानसभेला सामोरं जायचं आहे. विधानसभा म्हणजेच एका अर्थाने काळे आणि कोल्हे दोघांचंही राजकीय अस्तित्व पणाला लागलेलं आहे. म्हणूनच आधी मंत्री दादा भुसे कोल्हे परिवाराकडे गेले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कोल्हे यांच्या वस्तीवर गेले. त्यानंतर संकटमोचक ज्यांना भाजपचं समजलं जातं ते मंत्री गिरीश महाजन पुन्हा कोल्हेंच्या वस्तीवर गेले. या सगळ्यांनी त्यांचं ऐकून घेतलं, समजूत काढली. परंतु ज्या वेळेस हे सगळे वरिष्ठ नेते त्यांना जाऊन भेटले त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आमची पाठीत खंजीर खुपसण्याची प्रवृत्ती नाही, आमचं ओटात एक पोटात एक नाही, आम्ही लोखंडेचाच प्रचार करत आहोत. पण इथेच कोल्हे गटाचं घोडं अडलं आहे. सैन्य मैदानात पाठवलं परंतु सेनापती अद्याप मागेच आहे. याचं कारण असं आहे की ज्यांचा मागच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या ज्या 5 विकेट पडल्या त्यातल्या आमदार राम शिंदेचं पुनर्वसन झालं, ते विधान परिषदेवर गेले. देवेंद्र फडणवीसांनी ऑपरेशन जिल्हा बँक राबवलं. शिवाजी कर्डिले जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. आता कोल्हेंना शब्द हवा आहे. तो जागा कोपरगावची एकच आहे, तिकीट दोघांनाही हवं आहे. काळे सिटिंग आमदार आहेत. त्यांच्याच बरोबरीने शक्ती असलेला कोल्हे परिवार म्हणजेच माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आहेत, युवा नेते विवेक भैया कोल्हे आहेत. आता या सगळ्या तिढा कसा सोडवायचा हा चेंडू आता गेला आहे देवेंद्रजी फडणवीसांच्या कोर्टामध्ये. आणि देवेंद्रजी फडणवीसांची सभा येत्या 9 तारखेला कोपरगावमध्ये होते आहे. त्यावेळेस कदाचित हा तिढा सुटेल. फडणवीस त्यांना काय शब्द देतील, यातून कसा मार्ग काढतील, हा तसा उत्सुकतेचा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने विषय आहे. 9 तारखेनंतर आपण परत या विषयाचा धांडोळा घेऊ. पण आजची स्थिती अशी आहे, काळेंचे ठरले, कोल्हेंचे मात्र कुठे अडले तर ते 9 मे पर्यंत असेच अडलेले राहील. 9 मे नंतर कदाचित हा तिढा सुटलेला असेल. मी या तिढ्याचं केलेलं विश्लेषण आपणास जर आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.